श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरांनो, स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल स्वामी सेवेकरी संकेतमध्ये नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर एका ताईंची कमेंट होती, गायत्री सहस्रनामाविषयी माहिती सांगा। तर गायत्री सहस्रनामावर आजचा व्हिडिओ आहे। तर गायत्री सहस्रनाम का वाचावे, कधी वाचावे आणि कशा पद्धतीने वाचावे यावर आपण बोलणार आहोत। तर गायत्री सहस्रनाम हे सर्वात प्रभावशाली स्तोत्र मानलं जातं। गायत्री जे मंत्र आहे त्या गायत्री मंत्राचा इतका इफेक्ट आहे की त्याच्या कितीतरी पट गायत्री स्तोत्राचा इफेक्ट आहे। आपण जे तीर्थक्षेत्रावर स्नान करतो त्या तीर्थक्षेत्राच्या स्नानाचं पुण्य एका गायत्री सहस्रनामाच्या पठणाने होत असते। त्याचप्रमाणे तुमच्या घरातील काही अडीअडचणी असतील, करणी बाधा असतील, त्याचप्रमाणे नोकरी किंवा कोणाचा व्यवसाय चालत नाही, नोकरीमध्ये बढती मिळत नाही, कोणाचं घर होण्यासाठी काही समस्या असतील, घरात वादविवाद होत असतील, किंवा तुम्हाला वाटते की आज जरा तब्येत ओके नाही, मला असं वाटतं की कोणीतरी करणी केली, माझ्या आठवड्यापासून किंवा महिन्यापासून वर्षापासून दुखणे भाणे चालू आहे, त्यांनी गायत्री सहस्रनाम हे नक्कीच वाचायला पाहिजे। गायत्री सहस्रनाम वाचा किंवा ऐका। वाचणं ऐकणं सेमच असते, पण वाचनाने पुण्य जास्त भेटते। तुम्ही एकाग्रता राहता। ऐकायला काय तुम्ही मोबाईलवर चालू केलं का त्याचप्रमाणे इकडे काही ना काही काम करत राहता, तुमच्या मनात काही ना काही विचार येत राहतात। पण जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुमचं मन त्या पुस्तकामध्ये लागलेलं असते आणि एक एक ओळी तुम्ही त्या रिलेटेडनी वाचत असता। तर गायत्री सहस्रनाम वाचण्याचे हे फायदे आहेत। घरातील सगळे भांडणं, कटकटी, कोर्टा रिलेटेड काही अडचणी असतील त्या सुद्धा समस्या दूर होत असतात। त्याच बरोबर तुमच्या पतीचं सौभाग्य रिलेटेड सुद्धा ह्या गायत्री सहस्रनामाचे उपयोग आहेत। त्याचप्रमाणे गायत्री मंत्र जो आहे तुम्ही 108 वेळा रोज म्हटला तर तुमचं मन हे शांत राहत असतं। गायत्री स्तोत्र आणि गायत्री मंत्र हे दोन वेगवेगळे आहेत। गायत्री मंत्राचा एवढा इफेक्टिव्ह आहे तर आता जो स्वामींना आपण नैवेद्य दाखवतो, मंडल केल्याच्या नंतर आपण नैवेद्य तिथे ठेवलेला असतो, त्यावरती तुळशीपत्र घेऊन आपण गायत्री मंत्र जो आहे तो 3 वेळा त्याच्या नैवेद्याभोवती आपण मंत्र म्हणत ते तुळशीपत्र फिरवत असतो। त्याने तो जो नैवेद्य आहे तो अमृतापेक्षाही सुंदर होतो। म्हणजे जी निगेटिव्ह एनर्जी आहे त्या अन्नापासून लांब राहते आणि ते अन्न हे पॉझिटिव्ह होत असतं आणि इतकं पवित्र होत असतं की त्याचं एक व्हॅल्यू पण नाही। तुम्ही स्वामींना एक नैवेद्य दाखवा, नैवेद्याभोवती तुळशीपत्र फिरवा, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् म्हणून, आणि तो एक स्वामींना नैवेद्य दाखवा, ते अन्न शुद्ध होत असतं। तर ते अन्न तुम्ही खाल्ल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये पण एक पॉझिटिव्ह विचार येत राहतात। आपण घरी जो नैवेद्य दाखवतो तसाच ठेवून देतो, एक 5 मिनिट ठेवतो, तो परत उचलून घेतो। पण जर गायत्री मंत्र म्हणून जर तो नैवेद्य दाखवला तर तो स्वामी सुद्धा ग्रहण करत असतात। तर अशा पद्धतीने गायत्री मंत्र, गायत्री स्तोत्र याचे उपयोग आहेत। त्याचप्रमाणे एक शेवटचा उपयोग सांगून जातो गायत्री मंत्राचा। तुमच्या घरात रोज कटकटी भांडणं होत असतील तर आपल्याला काय करायचं, एक हवनकुंड घ्यायचं आहे मातीचं, त्याच्यामध्ये गौऱ्या पेटवायच्या आहेत, 16 वेळा गायत्री मंत्राचं हवन करायचं आहे। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् स्वाहा म्हणून मंत्राचं हवन करायचं आहे। 108 वेळा घेतलं तर अतिउत्तम, पण 108 वेळा खूप वेळ जाईल, त्यामुळे तुम्ही 16 वेळा घ्या आणि रोजच्या नित्यसेवेमध्ये ही ऍड करा। आंघोळ झाल्याच्या नंतर तुम्ही हे हवन केलं की नक्कीच तुमच्या घरात प्रसन्नता राहणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। भेटूया आपण उद्याच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।